हाय हॅलो नमस्कार. माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये आज मला बनवायचं होतं बघा चिकन. तर चिकन साठी ना अद्रक लसूण खोबरं याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, कोथिंबीर वगैरे टाकून. आणि आता नंतर ते चिकन आहे ना त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून घेतलेली आहे. आणि आता ते त्याच्यामध्ये फ्राय करायचं थोडस मला त्याचा हे रस्सा पिवळा रस्सा बनवायचा, त्यासाठी मीठ वगैरे टाकून घेतलं. आणि इथं अगोदर मसाला तळून घेतला आणि त्या मसाल्यामध्ये हे सगळं मिक्स करून टाकून घेतलं बघा. आणि त्याच्यानंतर आता याची मला भाजी पण बनवायची. आणि भाजीसाठी ना तर भाजीसाठी इकडे मी तयार करून ठेवलेली आहे अगोदर लसूण अद्रकची पेस्ट वगैरे तयार करून ठेवलेली आहे, कारण मी एकदा सगळे दोन्ही पण पेस्ट आहेत ना एकदाच बनवून ठेवते. तर आता ह्याला भरपूर हे शिजूस्तर वेळ भरपूर लागणार आहे, तोपर्यंत मी ना बाकीची कामं करून घेणार आहे. आता हे शिजूस्तर ना चपात्या बनवून घेते. आणि चपात्या बनवून झाल्या की मग त्याच्यानंतर ह्याला मी फोडणी घालणार आहे, याची भाजी बनवणार आहे. तोपर्यंत याचा पिवळा रस्सा बनेल. आता हे झालं त्याच्यानंतर चपात्या एक 4-5 टाकल्या, कारण भात पण लावणार होते मी आणि 2 भाकरी पण बनवायच्या होत्या. तर चपात्या वगैरे करून घेतल्या. आणि अगोदर ना थोडस म्हणजे हे शिजायला लावलंय, भरपूर उशीर लागतंय, त्यामुळे म्हणलं आता एवढं वेळ काय करायचं आपण. तर सगळं हे बघा इकडे शिजून वगैरे झालेलं आहे. तर आता मस्त असं शिजले. त्यात फक्त थोडस गरम पाणी करून टाकलं ना तर आता ओके होते, कारण तेलामध्ये थोडस आपण शिजून दिलं की छान शिजते बघा. तर इकडं गावावरून थोडं दूध आणलं होतं बघा. ते आता दूध म्हणजे खराब झालेलं आहे. ह्या पातेल्यात तुम्हाला दिसलं असेल तर इकडे खराब झालेलं दूध आहे. तिकडे एक 2-3 लिटर दूध आणलं होतं, ते चांगलं निघाले आणि खराब निघाले. दाखवते मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये. तर आता ह्या भाजीसाठी ना पहिलेच मी भरपूर असा मसाला टाकलेला होता पिवळा रस्सा ज्यावेळेस बनवायचा होता, त्यामुळे थोडासा असा मी मसाला आता इथं वापरलेला आहे. आणि काळं तिखट वगैरे टाकून घेतलेलं आहे. आणि थोडस आपलं मसाला असतो ना चिकन मसाला, तो पण आता थोडासा टाकून घेतला की आणि थोडंसं पाणी टाकलं की याचं झालं. कारण कांदा किंवा टोमॅटो पेस्ट मी टाकत नाही, कारण गावरानसारखा रस्सा बनवायचा म्हणलं ना तर तसलं पेस्ट मी प्युरी वगैरे काय टाकत नाही बघा. ज्यावेळेस आपल्याला त्याची ग्रेव्ही बनवायची असते ना त्यावेळेस मी प्युरी टाकते, आता टाकत नाही. ज्यावेळेस आमटी रस्सा आपण असं बनवतो ना त्यावेळेस आपलं असं नॉर्मल बनवायचं, एकदम छान टेस्ट येते बघा. आता हे झालं की माझा रस्सा पण बनवून झालेला आहे. फक्त आता हे बनवायचं आहे मला आपलं थोडस म्हणजे बाकीची पण काम आहेत थोडीशी. म्हणजे आता हे मी बनवले, पण आता म्हणले हे आता तर म्हणजे सगळ्यांनी खाल्लं तर देवपूजा करायचं वांदे होते. परत देवपूजा कोण करणार, तर देवपूजा पहिल्यांदा करून घेणार आहे मी. बाकीचं मला काय एवढं आवडत नाही चिकन वगैरे, मी घरातल्यांसाठी करते. तर मी खाल्लं तर खाते, पण नाही तर नाही असं आहे माझं. असं म्हणजे काय नाही बाबा मी निवळच खात नाही बिलकुल, मी सोडलेलं आहे असं पण काय नाही. आणि भरपूर आवडते असं पण काय नाही, तेवढंच आपलं कधी तर असं खात असते मी. तर आता मला देवपूजा पण थोडीशी करून घ्यायची. तर आता बघा इकडे रस्ता किती छान झालेला आहे. रस्ता वगैरे बनवून झालेला आहे, कारण पहिले शिजलेलं होतं, त्याला काय एवढं शिजवायचं नव्हतं, थोडंसं आपलं नॉर्मल शिजवून घेतलेलं आहे. आणि मस्त आता तयार झालेले आहे. आणि त्याच्यानंतर थोडासा भात लावला. आता फ्राय ही काय करणार नाही, कारण फ्राय संध्याकाळी जेवणात बनवेन. आता 2 भाज्या 2-3 झाल्या आहेत, कारण सकाळी भाजी बनवून घेतलेली शेवग्याची. तर हे बघा इथं थोडं शिल्लक राहिले, हे नंतर फ्राय बनवेन. कारण आता गरमीच्या दिवसात ना दुपारी स्वयंपाक बनवायचा म्हणलं ना तर लय वैताग येते, कारण आता उन्हाळा चालू झाल्यासारखं झाले बघा. तर आता हे झालेलं आहे इकडं सगळं पिवळं वगैरे बनवून. तर आता ना माझा एक ना मिनी व्लॉग असते बघा. तर माझा मिनी व्लॉग ना मी संध्याकाळी 8-9 ह्या दरम्यान टाकत असते. तर कोणाला बघत असेल तर त्यांच्यासाठी माहिती सांगितलेली आहे मी. तर आता इथं रस्ता आणि पिवळं चपाती आहे सगळं बनवून झालेलं आहे. आणि थोडस म्हणलं आता त्याला जेवायला वाढण्याच्या अगोदर सगळी मी देवपूजा वगैरे करून घेतली, नाही तर ज्यांची ते लागेल तसे घेऊन खातील. तर इकडे देवपूजेसाठी ना आपलं फुलं वगैरे तोडून आलेले आहेत आणि देवपूजा करायची चाललेली आहे माझी. तोपर्यंत इथं बघा ते उदाच आहे ना वरच निघून माझ्या हातनं मी खाली पडलेले. तर म्हणले जाऊ दे, काळे फरशे त्याच्यामुळे एवढं काही ती डाग पडणार नाही. आता उचलता पण येत नाही, कारण गरम असते एकदम, कसं उचलणार. तर जाऊ दे म्हणलं, पडू दे, परत ते विजल्यानंतरच साफ करता येईल. तर देवपूजा वगैरे अशी झालेली माझी. तर थोडासा चहा घेतला मी, कारण सकाळी नाश्ता केला होता आणि थोडासा लेट होता मला जेवणाला, कारण मी काही चिकन वगैरे एवढे जास्त खात नाही. त्यामुळं म्हणलं मला भाजी वगैरे बनवली होती मी दुसरी शेवग्याची. तर असा होता माझा व्हिडिओ.